देशात अलीकडे घडलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर द्वेषभावना पसरविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटनांनी दिनांक 28 एप्रिलला जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांना निवेदन दिले। सदर निवेदनाद्वारे सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या भडकाऊ आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशाविरोधात त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली। या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असताना संपूर्ण मुस्लिम समाजाला जबाबदार ठरविण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे। त्यामुळे समाजात तणाव आणि फूट निर्माण होण्याचा धोका आहे। यवतमाळसारख्या सामाजिक सलोख्याची समृद्ध परंपरा असलेल्या शहरात शांतता आणि एकोपा टिकविण्यासाठी प्रशासनाने सजग राहावे आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे। निवेदन देताना उपस्थित असलेल्या प्रमुख संघटना आणि प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ, युवा जागर ट्रस्ट यवतमाळ, नारी रक्षा समिती यवतमाळ, धैर्य सोशल वेलफेअर फाउंडेशन, मराठा सेवा संघ, कॉम्रेड सचिन मणवर मित्र परिवार, यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक पिसाळकर, प्रतीक तराळकर, ॲडव्होकेट धनंजय लोखंडे, ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण, प्राध्यापक घनश्याम दरने, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, विनोद दोंदल, अतिक शेख, किशोर बाभुळकर, शशिकांत खडसे, कॉम्रेड सचिन मणवर, राहुल दाभाडकर, रजीम, रमित शेख, कमलेश बघेल, स्नेहल रेचे, तेजस चव्हाण, प्राध्यापक पंढरी पाठे आदी उपस्थित होते। पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम या विषयावरती अनेक सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत आहेत। मुंबईला काही मुस्लिम तरुणांना हिंदू आणि मुस्लिमांच्या ह्याच्यावरून मारहाण झालेली आहे। काही जातीयवादी संघटना, हिंदूवादी संघटना समाजामध्ये जाणून-बुजून तेढ निर्माण करण्याचं काम करतात आहे आणि आतंकवादाला धर्म नसतो। कुठलाही आतंकवादी कुठलाही आतंकवादी होत असतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यात असं कुठलंही सामाजिक सलोखा बिघडेल असं वातावरण निर्माण होऊ नये याकरिता आम्ही SP साहेबांना निवेदन द्यायला आलो। यामध्ये सर्व सामाजिक संघटना सोबत आहेत आणि आमचं SP साहेबांना म्हणणं आहे की इथलं स्थानिक वातावरण शांत राहावं यासाठी प्रयत्न करा। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।